जोरात आहे ना, हवा आहे जो जोरात चालली ना या रिटर्न चालली. जंगलातून वातावरणातून जाणं ना मजा येते. आता चाललं सगळेजण आम्ही कर्जतवरून खोपोली सगळे आमचा ग्रुप ट्रेनचा ग्रुप चालला सगळा. आम्ही सुदीप रामभाऊ आणि डॉक्टर आणि इकडे आम्हीचे 3 मित्र आहेत. पाणी असलं पाहिजे, मेन गोष्ट पाणी असलं पाहिजे. काय बोलतात बरोबर ना? काय रामभाऊ कसं मजा येते का? एकदम सकाळी सकाळी एकदम मजा येते. पाण्याशिवाय मजा नाही. कर्जतचं नवीन स्टेशन होतं, पनवेल कर्जत आहे ना तेव्हा एकदम स्टाईलिश बांधलं आहे. आणि त्या साईडने ना वरतून जाते ती ट्रेन. मोठं स्टेशन बांधलं. सकाळी सगळे जायची मजाच वेगळी असते आणि ते पण धबधबा जायचं म्हणजे खतरनाक हे. आणि ना 2-3 दिवसापासून आहे ना कडक पाऊस पडतो, त्यामुळे जरा चांगलं वाटतं. मित्रांनो आता आम्ही ट्रेनमध्येच आहे. त्याच्यामुळे समोर दिसतं का झेनिथ आणि ते KP वॉटरफॉल ना, वगैरे 3 ट्रेन जाताना दिसते. क्लायमेट बघा एक नंबर वाटतं. पोहोचलं आता जस्ट खोपोलीला टच होणार आहे गाडी. हे समोर पण आहे. मित्रांनो आता पोचलो आहे खोपोलीच्या झेनिथच्या जवळ चाललो. आता चालत चाललो आहे आणि इथूनच धबधबे चालू झाले बघा, कोरडे वगैरे चालू झाले. मस्त वाटतं ना इथून. ते चला इथंच चालू वगैरे. भारी वाटतं ते. इथूनच धबधबे चालू आहे. झेनिथला जायला बघा किती स्ट्रगल करायला लागतं. हे बघा ते खतरनाक दगड आहेत ना. काय डॉक्टर आपला ट्रेकिंगच चालू झालं आहे. हा बघा या दृश्यासाठी चाललो आम्ही. खरं म्हणजे डेंजर आहे. पाणी आहे पण कमी आहे. हे सगळ्यांचे सँडल तुटतील आहे त्याचे. डॉक्टरने चांगला केला त्याला मस्त की शूज वगैरे घालून एकदम आमची ना ॲडव्हेंचर ट्रेकिंग चालू आहे. एवढं थंड वातावरण तरी मग मला फुल घामा पण झालं तिथे. मस्त वातावरण झालं यार. आताच हां नंतर करतो ना. ठिकठिकाणी खाण्याची सोय करून ठेवली. हां ते बरं आहे. ते चांगलं आहे म्हणजे उपाशी राहणार नाही. हां तेवढं काहीतरी. रामभाऊ इकडे चालू झाले. रामभाऊ बोलतो मी इधर से नाही जाएगा. आपल्याला हां माहीत आहे. अरे तो पडलं बघ, डेंजर पडलं. बघ काय पडलं का? हां जोरात पडला. अरे कडक थंड पाणी रे. अरे भिजायला आलं तर भिजला पाहिजे ना. पाऊस पडला पाहिजे. पडणार वातावरण झालं आहे तिथं. चला हे बघा दिसतं का समोर. बघा थोडा दिसतं. जस्ट पोचलो 2 मिनटात आता पोचू. इथे ना खाण्याची सोय वगैरे चांगली आहे. म्हणजे भुट्टा कैरी वगैरे असं काही ना काही स्टॉल आहेत आजूबाजूला येताना वगैरे. म्हणून एकदम असं वाटतं जंगलाच्या एकदम ह्याच्यातून चाललं आहे बघा वरती.
अरे बाबा स्पीड पण त्याची दन 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 आवाज येतो. चला 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 चला. संडे असून म्हणून काही लोक नाहीत, कारण की ते खाली सांगत होते की वरती जाऊन देत नाही. पण आलो आम्ही, आता कोण नव्हतं. मला वाटतं पोलीस वगैरे 10च्या नंतर चालू होतात, तर कोण नव्हतं. आता आम्ही पटापट पोहोचलो आहे. 9:45 झाले, आता अशी 10 पण नाही वाजले अजून. त्या जंगलातून वातावरणातून जाणं ना मजा येते. पण सीन काय आहे काय, जंगलातून जायचं रिस्क काय की साप वगैरे हे डेंजर वाटतं का, कधून काय येईल. हे बघा झाड बघा. काय डॉक्टर मजा येते का? खूप मजा येते. खूप मजा येते. अरे वरती स्पीकर वगैरे आणले कोणीतरी, अरे मस्त गाणे वाजवते. भारी भारी भारी. मित्रांनो हे बघा मजा. हा झेनिथ कडक ना. बघा कुणीतरी स्पीकर मस्त आणला, आवाज येतो. थोडं अजून पुढे जाऊया. पण खरं सांगू, पाऊस चालू आला ना तेव्हा जरा चांगलं वाटलं. मित्रांनो हा बघा झेनिथचा धबधबा कडक. फुल मजा आहे यार. इथं लय कचरा वगैरे करून ठेवला. कडक कम मजा आहे यार. मेन म्हणजे ना धबधब्याचं पाणी आहे ना असं उडतंय पावसासारखं आहे बघ. पाऊस लई जोरात आहे. पाऊस ना जोर खूप जोरात आहे ना, हवा ना जो जोरात चालली ना, या रिटर्न चालली. जोरात चालू झाला ना एकदम. वाढलं पाणी. अजून घेतली नाही आपल्याला. मित्रांनो पाणी ना खूप वाढलं, त्याच्यामुळे सगळे रिटर्न झाले बघा. ते फोटो थांबले आणि आम्ही चाललो रिटर्न. पास झालं
वाली काय अप्रतिम आहे अप्रतिम आहे. पण कसं वरतून दगडे वगैरे पडताना त्याच्यासाठी जरा रिस्की आहे. तर काय बरोबर आहे. एक नंबर जाम मजा आली. मी ना कोट का घातला कारण की बॅग आहे ना म्हणून कॅमेऱ्याची त्याच्यासाठी शाळेला जाताना केवढीचं पाणी होतं. आता आता जाताना दिसत होतं. बाबा कडक पाणी एकदम आता गडूळ झालं पाणी. इथं जाताना काय भारी होतं. हे बघा वातावरण बघा मस्त पूर्ण दुकाने तोडून गेले एकदम. धुक्याची चादर पसरते ना तसं झालं. अरे आराम से भाई. आता मी पडता वाचले पडू नका. चला आता स्टेशनला चाललो. त्या साईडला अजून एक वॉटरपार्क तिकडे जायचं. भिजून जरा चांगलं वाटलं. काहीतरी धबधब्यावर आल्यासारखं वाटलं. त्याला नाही तर भिजत नव्हतं तसं ऐका काढून. आता पब्लिक वाढत चालली. पहिली पब्लिक दिसतच नव्हती. आम्ही आलो तेव्हा कोणच नव्हतं. 4-5 जण होते. आता जरा चांगलं वाटतं.